नमस्कार. आपले विरोधक जर उच्च कोटीतले असतील, उदाहरणार्थ मंत्री-संत्री वगैरे ह्यांच्या सहवासातले असतील, तर मात्र ते त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः कुटुंबालाही होऊ शकतं. आपले कोणत्याच प्रकारचे व्यवहार होऊ देत नाही आहे. आत्ताच माझे विरोधकसुद्धा उच्च कोटीतले आहेत. इव्हन मी रील तयार करते आहे, तर मग त्याला डिस्टर्बन्स किती, बरेचसे डिस्टर्बन्स आहेत. मध्येच कोणाचे तरी साऊंड वगैरे देऊन भाजीवाल्यांना पाठवलं जातं. तर मध्येच आता विमानं आहेत, विमानं त्याच वेळेस सारख्या प्रमाणात उडवली जातात. ते म्हणजे विमानांच्या आवाजाने ते रील पूर्ण होणार नाही आहे. म्हणून हे प्रयत्न त्यांचे चालू, म्हणजे माझे विरोधक किती उच्च कोटीचे ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या पण. ठीक आहे, ते आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे की विरोधक सायबर क्राईम कोणत्या प्रकारचं करू शकतात ते. आता आपल्या जर मुली असतील तर त्यांचे व्हिडिओ वगैरे काढले जातात, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, त्यांच्याकडून काही कामं करून घेतली जातात. तुम्ही जर घरामध्ये तुमच्या घरच्यांना, बाकीच्या व्यक्तींना जर तुम्ही त्रास नाही दिला किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे काही केलं नाही, तर मात्र तुमचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत तर ते तुमचे डिस्प्ले केले जाईल. आणि मुलगा वगैरे असेल तर त्याला पण काही व्यसनं वगैरे लावली जातात किंवा इंजेक्शनं देऊन त्या नशेमध्ये त्यांना वेगळं कृत्य करायला लावलं जातं. आणि नंतर मग त्याची जर फिल्म वगैरे ते काढून इतरांना दाखवू आम्ही, अशा धमक्याही दिल्या जातात. तू जर सांगितल्याप्रमाणे वेळेत हजर नाही झाला तर बघ, ही रील डिस्प्ले होणार, हे फोटो डिस्प्ले होणार, हे व्हिडिओ डिस्प्ले होणार, म्हणजे अशी भीती दिली जाते. त्यामुळे त्यावेळेसही आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे त्या गोष्टी, की मुलांना कोणत्या प्रकारे त्रास दिला जातो, काय केलं जातं. आणि इज्जतीसाठी ती मुलं ते स्वीकारतात. मग अशा प्रसंगी आपल्या मुलांना पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचा चिडचिडपणा, त्यांचं ओरडणं, ह्या गोष्टीकडे जरा थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि विशेषतः ही जानकारी घेतली पाहिजे की असे जर विरोधक आहेत तर डायरेक्ट कंप्लेंट करणं फार गरजेचं आहे. जर कंप्लेंट नाही झाली तर हे अति करतात आणि कंप्लेंट केली तरी घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने कमीत कमी आपले